काय तुम्ही घरी चालला? नाही, जुने लोक पण ऐकू शकतात. नाही ना? मला वाटलं अकोळकर काका म्हणत असतील आम्ही इथं बरेच वर्ष आहे आणि घरी जातो. नाही, मला ऐकायलाच पाहिजे. एकतर कुठल्याही विषयावर बोलायला माझ्या नावापुढे डॉ किंवा प्रा नाही, म्हणजे डॉक्टरचा डॉ किंवा प्राध्यापकचा प्रा नाही. आणि थंडी हा काही बोलण्याचा विषय नाही, तो सोसण्याचा विषय आहे. कोकणात लागणारा घाट, बायकोचा डोक्याला ताप, ह्या गोष्टी जसं सांगून समजत नाही, तशीच इथली थंडी ही भोगावी लागते. मनातून बोलतोय. देवाने म्हणे 10-12 काश्मीर कच्चे खाल्ले, तेव्हा कुठे विनिपेग निर्माण केले. खरं खोटं देवालाच माहिती. तर असंही ऐकलंय की इथली लोक म्हणे भर जानेवारीत महाबळेश्वरला वगैरे जाऊन उकडते म्हणून उघडे नाचतात. बरं, इथल्या लोकांना इथल्या थंडीबद्दल विचारलं तर त्यांचं उत्तर सध्या कुठला मोसम सुरू आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे समजा की डिसेंबर नुकताच सुरू झालाय आणि तुम्ही थंडीचे 1-2 चटके सहन केलेले असतात. अशा वेळी तुम्ही एखाद्या गोऱ्याला ते सांगत असता की थंडी किती कडक आहे वगैरे, त्यावर त्या गोऱ्याचे जे काही हावभाव, हास्य, प्रतिक्रिया असतं ते हे एका एक्सप्रेशन मध्ये सामावलेलं असतं. ते म्हणजे असं. याचा अर्थ ठीक आहे, थंडी आहे, ती थंडी म्हणजे काहीच नाही, कीच जाणती पत्ती. उलट हे लोक तुम्हाला सांगायला लागतात की ते इथली थंडी कशी एन्जॉय करतायत. तुम्ही आवाजून ऐकत असता. मग ते तुम्हाला कधी तुम्ही स्नोबोर्डिंग वगैरे केलंय का ते विचारतात. वास्तविक स्नोबोर्डिंग ही काय भानगड आहे तुमच्या लक्षातच आलेलं नसतं. तुम्हाला खरं तर मुंबईतल्या लोकल ट्रेनची आणि तिथल्या घामाची आठवण येत असते. पण एव्हाना गोरा रंगात आलेला असतो आणि तुम्हाला त्याच्या उत्साहाचा फुगा फोडायचा नसतो. आपल्या देशी लोकांची एक सवयच असते, आपण उगीच कुणाच्या भावना दुखावत नाही. म्हणूनच व्हॉट इज स्नोबोर्डिंग वगैरे घेऊन तुम्ही ओ ये नाईस वगैरे सारखी वाक्य सोडून देता. तो तुम्हाला सांगत असतो की स्नोबोर्डिंग मध्ये त्याची बायका पोरही त्याला कशी साथ देतात आणि त्याचा अख्खा परिवार कसा बर्फावर सुखाने संसार थाटून राहतात. त्यावर तुमचं सवयीप्रमाणे वाव, गुड गुड, नाईस वगैरे चालूच असतं. म्हणजे पुढे जर तो म्हटला की स्नोबोर्डिंग मध्ये त्याची बायका पोरं त्याला उलट लटकवून मिरचीची धुरी देतात, तर त्यावेळी तुम्ही ओ ये नाईस वगैरे म्हणजे सवयच ती, काय शेवटी काय करणार. बरं, या उलट म्हणजे आता समजा की जून सुरू आहे आणि आता तुम्ही थंडीवर चर्चा सुरू केली तर त्यांचे हावभाव कसे असे असतात की समजा की तुम्ही प्रतिभा जगतापला विचारलं की काय ग बाई, तू विनयशी लग्न करायच्या आधी त्याच्यात पाहिलंस तरी काय, आणि समजा ती त्यावर म्हणाली की त्याची हेअरस्टाईल. म्हणजे आम्हाला असं म्हणायचं नाही की त्याच्यात पाहण्यासारखं काही नाहीये, तर त्यावेळी तुम्ही तिला ज्या नजरेनं बघाल सेम त्याच नजरेनं हे लोक तुम्हाला बघतात. याचा अर्थ असा असतो की भारतासारख्या उष्ण ठिकाणाहून तुम्ही मरायला इथं आलाच कशा. तुम्ही त्यांना म्हणत असता बाबा रे, इथली थंडी कितीही कडक असली तरी भारतातल्या भ्रष्टाचारापेक्षा जरा कमीच झोपते. पण हे म्हणा, आपल्या लोकांच्या बऱ्याचशा गोष्टी मनातच असतात. आता मात्र थंडीला अनुसरून त्यांचे हावभाव काहीसे असे असतात. याचा अर्थ म्हणजे आधीपेक्षा अगदी उलट, इथली थंडी उजव्या सोंडेच्या गणपतीसारखी कशी कडक आहे वगैरे ते सांगायला सुरू करतात. त्यांचं म्हणणं असं असतं की ते इथं स्थायिक असल्यामुळे त्यांना इथं राहण्यावाचून पर्याय नाही, पण तुम्ही इथं का आलात असा उभा सवाल करून ते तुम्हाला आडवं करतात आणि मग त्याच्यात हॅ करून चक्क हसायला लागतात. हे हॅ आपल्याला उद्देशून असतं का स्वतःला, हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळे आपण हसायचं का नाही हा एक पेच असतो. मग आणखी काहीतरी 1-2 वाक्य बोलतात आणि मग पुन्हा हॅ. या लोकांचं हे हॅ प्रकरण फार चालतं. दर 2-3 वाक्याने एखादा हॅ, मग आपणही काहीतरी बोलायचं आणि एखादा हॅ फेकून मारायचं. बरं, हा हॅ कुठेही खपतो. म्हणजे आपल्याकडे कसं बऱ्याच गोष्टींना बंधन असतं, कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये, तसं या हॅचं नसतं. म्हणजे मला एक किस्सा आठवतोय. मी US ला नवीनच आलो होतो आणि क्रिसमस जवळ आला होता. मी माझ्या बॉसला सहज विचारलं की काय रे बाबा, नाताळच्या सुट्टीत पोराबाळांना घेऊन कुठे गावी वगैरे जाणार आहे का. मला वाटलं आपल्यात कसं कोकणी माणूस कितीही पाऊस असला तरी न चुकता गणपतीला गावी नक्की जातो, तशातला काहीसा क्रिसमसचा प्रकार असावा.
तर त्यावर तो म्हणाला की त्याचा दरवर्षी क्रिसमसचा प्रोग्राम ठरलेला असतो, म्हणजे तिथून 4 तास गाडी तो त्याच्या आईला भेटायला जातो, मग आणि 2 तास दूर तो त्याच्या बापाला भेटायला जातो. म्हणजे आई एकीकडे आणि बाप दुसरीकडे. एक तर आपल्याकडे अशा गोष्टी घडत नाही, घडल्यास तर त्या 4 चौघात कोण बोलत नाही, आणि बोललेच तर सांगणाऱ्याने ऐकणारे कोणीतरी खपल्यासाठी गंभीर चेहरा करून उभे असतात. त्यामुळे इथे कसं वागावं हे मला कळेना. तर इथे हा पट्ट्या स्वतःच हॅ करून हसायला लागला. मग काय मी पण हॅ. सांगायचा मुद्दा असा की हा हॅ कुठेही खपतो. बरं, हा हॅ राज ठाकरेच्या ऍक्टिंग सारखा दिलखुलास असतो अशातलाही भाग नाही. हा म्हणजे उद्धव ठाकरेच्या थोबाडासारखा अगदी निर्विकार असतो. नाही, तुम्ही मनात म्हणत असाल की हा काय लेखाचा जिवंत घरी परत जात, पण घाबरू नका. मला काय या दोघांच्या समर्थकांना भिण्याचं कारण नाही, कारण राजचे समर्थक राज ठाकरेची ऍक्टिंग यातला उपरोध समजण्या पलीकडे गेलेले आहेत. आणि उद्धवचे जे काही 2, 4, 5 समर्थक असतील ते सगळे मातोश्रीलाच राहतात. आता राहायला प्रश्न निघायचाच, त्याला काय तुम्ही सांभाळून घेतलं. पण खरं सांगू का, मला जरा तहान लागली. पण खरं सांगू का, मगाशी सांगितल्याप्रमाणे थंडीची खरी मजा त्यावर बोलण्यात नसते, ती असते अनुभवण्यात. म्हणजे प्रसंग असा असतो की तुम्ही इथं नवीनच आलेले असता, आपण लगेज मधून सगळ्यात मोठी बॅग आणतो, ती टाटा नॅनो गाडीसाठी थोडी लहान पडते, त्यामुळे कार घेऊन याचा काही संबंध नसतो. इथे येऊन कार घेतलेली नसते. जानेवारी सुरू असतो, संध्याकाळचे 5 वाजलेले असतात आणि तुम्ही त्या मठ्ठ काळोखात बसची वाट बघत उभे असता. स्नो शूज, सॉक्स, लॉंग जॉन्स म्हणजे थर्मल पॅन्ट, ती पॅन्टच्या आत घालायची एक पॅन्ट असते, जीन्स असते, वर इनरवेअर, टी शर्ट, स्वेटर, डबल लेअर जॅकेट, टूप म्हणजे इथली माकड टोपी, मफलर, मिटन्स म्हणजे हातातले ग्लोव्ह, अशा नाना शस्त्रांनी तुम्ही थंडीची झुंज देत असता. तुमच्या नाकाने शरणागती पत्करलेली असते आणि हाताची बोटे त्याच दिशेने चाललेली असतात. इलेक्ट्रॉनिक बोर्डवर तुमची बस 7 मिनिटांनी येईल असं दिसत असतं, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचा महाराष्ट्राच्या विकासाशी जो संबंध आहे तोच संबंध त्या डिस्प्लेचा आणि खरोखर लागणाऱ्या वेळेचा असतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचा महाराष्ट्राच्या विकासाशी जो संबंध आहे तोच संबंध त्या डिस्प्लेचा आणि खरोखर लागणाऱ्या वेळेचा असतो. दर 5 सेकंदांनी तुम्ही आकडा कमी झाला का ते बघत असता. एखादी डिस्प्लेवर नसलेली आणि एखादी नंतर असलेली बस येऊन जाते. सुरुवातीला जरा उत्साह असतो, त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे येर झऱ्या मारत असता, मग शेवटी वैतागून शांत चित्ताने एके ठिकाणी उभे राहता. मुंबईतल्या चाळीतला माणूस कॉमन संडासासमोर जसा उभा राहतो तसेच. जुने दिवस आठवले का? थंडीचे का चाळीतले? 7 तपासारखी वाटणारी ती 7 मिनिटे शेवटी निघून जातात आणि आता तुमची बस ड्यू अशी दाखवत असते. आता तुम्ही जितक्या लांब पर्यंत दिसेल तितक्या लांब बस दिसते का ते बघत असता. बसवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले सारखं काहीतरी दिसत असतं म्हणून तुम्ही खुश होता. जरा जवळ आल्यावर कळतं की ती बसच आहे म्हणून तुम्ही आणि खुश होता. पण त्यावर इमारे एक बारे सॉरी नॉट इन सर्व्हिस असं लिहिलेलं असतं. म्हणजे आपल्याकडे असतो तसा बस डेपोला जाणार नीचे उतरो असा दम नाही. आता पुन्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक बोर्डवर बघता, पण आता तुमची बस ड्यू पण दाखवत नसते, त्यामुळे ती किती वेळात येणार हे सांगता येत नसतं. आता परिस्थिती अशी असते की समजा तुम्ही इथंच गोठून मेलात आणि यम तुमचे प्राण न्यायला आला आणि त्याने जर तुम्हाला तुमची शेवटची इच्छा विचारली तर तुम्ही चटकन बाथरूमला जायचंय असंच सांगाल. हा विचार सुरू असतानाच बस येते. पास आत कुठेतरी असतो म्हणून तो काढायला तुम्ही ग्लोव्ज काढता आणि नेमका अशा वेळी बराच वेळ दाबून धरलेला शेंबूड शेवटी चौथ्यांदा वाट काढून बाहेर येत असतो. म्हणजे आधी 3 वेळा तुम्ही ग्लोव्जनी पुसलेला असतो हे सांगायला नको. या सगळ्या गोंधळात कसे बसे तुम्ही बसमध्ये चढता. एरवी रिकामी असलेली बस वेळ झाल्याने भरलेली असते.
हीटर चालू असल्यामुळे आता मात्र उकडायला लागते. बॅग सांभाळा तुम्ही. मफलर आणि टूप काढायला घेता इतक्यात ग्लोव्स खाली चिखलात पडतो. हो, इथे बसमध्ये थंडीत बऱ्यापैकी चिखल असतो याची होतकरू विनिपेगकरांनी नोंद घ्यावी. शेवटी उतरून चपाक चपाक करत तुम्ही घरी पोहोचता आणि थंडीला नावं ठेवत मडवलेली वस्त्र काढू लागता. पण एक मात्र आहे की घरात हीटर असल्यामुळे बरीच सोय होते आणि रात्री मोठ्या असल्यामुळे झोप सुद्धा चांगली लागते. रामभाऊ नसल्यामुळे, त्यांचा चहा न मिळाल्यामुळे तुमची झोप नसून मी बोलायचं थांबवावं ह्यामुळे आहे, हेही मला दिसतंय आता काहींच्या चेहऱ्यावर. पण जाता जाता एकच सांगेन की भारतात थंड पाण्याने आंघोळ करण्याचा अभिमान घेऊन येणारे इथल्या थंडीत आडवे होतात. या उलट या थंडीला कोप झालेल्या देवीप्रमाणे वागवणारे बऱ्यापैकी तारुण्य येतात. कसे करायचे ते तुम्हीच ठरवा. धन्यवाद. हॅलो.